नैराश्य किंवा उदासीनता आणि डिप्रेशन हे जेव्हा आपण आजाराच्या व्याख्येमध्ये बोलतो, म्हणजे हा एक मानसिक आजार म्हणून आपण त्याला बघतो, तेव्हा बेसिकली वेगवेगळ्या प्रकारची लक्षणं किंवा वेगवेगळ्या प्रकारचा त्रास त्या व्यक्तीला होत असतो. मेन किंवा प्रमुख जो त्रास असतो तो म्हणजे मन उदास, एक प्रकारची सारखी निराशा राहणं, आणि मन सारखं व्याकुळ किंवा व्यथित राहणं, आणि त्यामुळं मग मनाचं जे आपण ज्याला आपण मूड म्हणतो किंवा भावना म्हणतो, त्या चिडचिड्या असतात, रडू सारखं येणं, अशा पद्धतीनं डिप्रेशनचे किंवा नैराश्याच्या या आजाराची मेन प्रमुख जे आपण ज्याला लक्षण म्हणू ते असतं. दुसरी गोष्ट म्हणजे आजार जेव्हा आपण म्हणतो, आणि मी परत म्हणजे जेव्हा पुढे आपण जाऊ तेव्हा आपण हे बोलू, की आजार जेव्हा आपण म्हणतो तेव्हा मेनली या सगळ्या लक्षणांचा परिणाम त्या व्यक्तीच्या दैनंदिन आयुष्यावर गंभीर किंवा बऱ्यापैकी झाला पाहिजे, किंवा भरपूर त्याचा परिणाम वाईट परिणाम झाला पाहिजे, की जेणेकरून त्या व्यक्तीचं दैनंदिन आयुष्य डिस्टर्ब झालं पाहिजे, किंवा त्या व्यक्तीचं दैनंदिन आयुष्य हे तो नीटपणे कॅरी नाही करू शकला पाहिजे, किंवा नीटपणे त्याचं दैनंदिन जीवन चालू नाही राहिलं पाहिजे. सो असं थोडंसं हे बघायला आपल्याला पाहिजे आजार म्हणून. म्हणजे मेन जे लक्षण असतं ते त्या व्यक्तीच्या भावना या निराशा किंवा उदासीनतेकडे जातात. आता जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या भावना निराशा किंवा उदासीनतेकडे जातात, त्याचा परिणाम असा होतो की त्या व्यक्तीचा जो उत्साह असतो, किंवा ज्याला आपण म्हणतो रस म्हणतो, वेगवेगळ्या गोष्टींमध्ये किंवा वेगवेगळ्या लोकांना भेटण्यामध्ये असेल, बोलण्यामध्ये असेल, तर हा सगळा रस त्या व्यक्तीचा कमी होत जातो, किंवा तो जवळजवळ संपतो. याबरोबर एक प्रकारचा निरुत्साह त्या व्यक्तीला येतो. म्हणजे त्या व्यक्तीची जी आपण ज्याला म्हणतो एक एनर्जी असते आपली नॉर्मली, किंवा आपल्याला जो उत्साह असतो दिवस आपला नॉर्मली आपण जेव्हा आपण घालवतो त्याचा, तर तो उत्साह म्हणजे कामाला जाण्याचा उत्साह असतो आपल्याला, किंवा लोकांना भेटण्याचा असतो, गप्पा मारण्याचा असतो, टीव्ही बघण्याचा असतो. तर हा सगळा उत्साह हे तिसरं लक्षण आहे की हा सगळा उत्साह संपून जातो. आणि या सगळ्याचा परिणाम जो असतो तो प्रामुख्याने व्यक्तीच्या झोपेवर, भुकेवर होतो. डिप्रेशनमध्ये किंवा या नैराश्याच्या आजारामध्ये लोकांची भूक कमी होती किंवा भूक जास्त पण होऊ शकते. तसंच झोप पण कमी होती किंवा झोप जास्त पण होऊ शकते. म्हणजे हे असे दोन्ही प्रकारे याचे परिणाम होतात. याच्या पुढं जेव्हा नैराश्याचा आजार वाढायला लागतो, म्हणजे ही सुरुवातीची लक्षणं असतात. याच्या पुढं जेव्हा नैराश्याचा आजार वाढायला लागतो, तेव्हा लोकांचं जे ज्याला आपण म्हणतो की कॉन्सन्ट्रेशन म्हणजे एकाग्रता, तर एकाग्रता ही कमी व्हायला लागते. मग ती कामावर त्याचा परिणाम व्हायला लागतो. अनेक लोकांना पूर्णपणे असं हरवून गेल्यासारखं वाटतं. म्हणजे संभाषण चालू असताना ते लक्ष देऊ शकत नाहीत की काय संभाषण चालू आहे ते. किंवा कुणी काही प्रश्न विचारला तर त्यांचं उत्तर देण्याचं जे आपण ज्याला रिएक्शन टाइम म्हणतो, किंवा किती वेळात आपण उत्तर देतो, तर ती प्रोसेस जी असते किंवा ती प्रक्रिया स्लो होऊन जाते. म्हणजे ती प्रक्रिया बरीच हळू होऊन जाते. आणि मग या सगळ्याच्या परिणामामुळं जो अजून एक दोन पुढचे महत्वाची जी लक्षणं आहेत नैराश्याच्या आजाराची, पहिलं म्हणजे या व्यक्तीचे जे विचार आहेत ते बरेच निगेटिव्ह व्हायला लागतात, किंवा ज्याला आपण म्हणू हे विचार बरेच त्या व्यक्तीला कमकुवत करणारे व्हायला लागतात. या विचारांमध्ये तीन प्रामुख्यानं आम्ही म्हणतो की क्लिनिकली किंवा मेडिकली तीन प्रमुख विचारांचे ज्याला आपण म्हणू की विचारांच्या थीम्स असतात किंवा विषय असतात. एक विषय असतो त्या व्यक्तीला वाटायला लागतं की आपला काही उपयोग राहिलेला नाही, किंवा आपण कुणाच्याही उपयोगाचे राहिले नाही. म्हणजे त्याला वर्थलेसनेस असं म्हणतात इंग्लिशमध्ये, किंवा आयुष्य पूर्णपणे निरुपयोगी झालेलं आहे बेसिकली. दुसरा जो विचारांचा फॅक्टर असतो तो असा असतो की त्या व्यक्तीला पूर्णपणे हेल्पलेस वाटायला लागतं. हेल्पलेस याचा अर्थ असा आहे की त्या व्यक्तीला पूर्णपणे एकटेपणाची भावना होती, आणि त्याला वाटतं की आपण या परिस्थितीमधून बाहेर येऊ शकणार नाही, आणि आपण या परिस्थितीत अडकून पडलेलो आहे, आपण याच्यातनं बाहेर येऊ शकणार नाही. आणि शेवटचा जो या विचारांची जी म्हणजे एक टोकाची जी भूमिका असते विचारांची, ती अशा प्रकारे असती की या व्यक्तीला वैफल्य ज्याला आपण म्हणतो किंवा निराशा म्हणतो, ती इतकी टोकाची व्हायला लागते की आयुष्यात समोर पूर्णपणे अंधार आहे, आणि आयुष्यात आपण काहीच करू शकणार नाही याच्या पुढं, आणि आयुष्यात आता काही अर्थ उरलेला नाही. म्हणजे ज्याला परत इंग्लिशमध्ये होपलेसनेस असं म्हणतात. तर हे तीन जे कॅरेक्टरिस्टिक किंवा हे अगदी वैशिष्ट्यपूर्ण हे जे विचार आहेत किंवा ही विचार करण्याची जी पद्धत आहे, ती डिप्रेशन किंवा नैराश्य या आजारामध्ये प्रामुख्याने दिसती.
आणि शेवटचा जो लक्षणांचा भाग आहे, जो बऱ्यापैकी आपल्याला पण माहित आहे सगळ्यांना, की आत्महत्येचे विचार येणं. आणि आत्महत्येचे विचार हे या विचारांच्या प्रक्रियेमध्ये जेव्हा नैराश्य हे गंभीरतेकडे जातं किंवा नैराश्य हे गंभीर व्हायला लागतं, तेव्हा आत्महत्येचे विचार व्यक्तीला यायला लागतात. आत्महत्येच्या विचारांवर तो व्यक्ती वेगवेगळ्या प्रकारचे प्लॅनिंग किंवा कसा आत्महत्या करायची याचं प्लॅनिंग करू शकतो. आणि अनेक वेळेला आपण बघतो की अनेक व्यक्ती आत्महत्येचा प्रयत्न करतात किंवा दुर्दैवानं अनेक व्यक्ती आत्महत्या करतात पण. सो हा आत्महत्या करण्याचे विचार येणं, त्याचं प्लॅनिंग करणं, त्यानुसार आत्महत्या करायला स्वतःला प्रवृत्त व्हावंसं वाटणं किंवा आयुष्य संपवावंसं वाटणं, हे सगळे जे विचार आहेत ते परत आपण लक्षात घेतलं पाहिजे की हे लक्षणांमध्ये आहे. आणि एक शेवटचंच मी सांगतो की थोडक्यात जेव्हा आपल्याला डिप्रेशन होतं तेव्हा सगळ्या लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे की थोडक्यात आपल्या भावना पूर्णपणे डिस्टर्ब झालेल्या आहेत इथं किंवा आपल्या भावना पूर्णपणे निगेटिव्ह आहेत साध्या भाषेमध्ये. त्या अनुषंगाने आपले विचार पण निगेटिव्ह आहेत, आपले विचार पण निगेटिव्ह झालेले आहेत किंवा वैफल्यग्रस्त झालेले आहेत. आणि या सगळ्याचा परिणाम मग आपल्या कृतीवर, आपल्या कामावर, आपल्या नातेसंबंधांवर पडणार आहे. सो हा त्याचा सगळ्याचा या लक्षणं ज्याला आपण म्हणतो किंवा लक्षणांचा परिणाम असं आपण त्याच्याकडे बघतो. या संलग्नच मी दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर देईन की जेव्हा आपण नॉर्मल दुःख किंवा नॉर्मल ज्याला आपण नॉर्मल म्हणजे सामान्यपणे प्रत्येकाला कधी ना कधी दुःख वाटत असतं, वेगवेगळ्या प्रसंगातून आपल्याला निराश वाटतं, हताश वाटतं, आणि याच्यात आणि डिप्रेशन किंवा नैराश्याच्या आजारात काय फरक आहे? तर याच्यात महत्वाचा जो फरक आहे तो 3 प्रकारे आम्ही त्याला मेडिकली बघतो किंवा क्लिनिकली बघतो. पहिला जो फरक असतो तो कालावधीचा असतो. म्हणजे ही जी लक्षणं आता आपण सगळी बघितली, ही लक्षणं डिप्रेशन जर आजार असेल तर ती 2 ते 3 आठवड्यापेक्षा जास्त कालावधीसाठी राहतात. हा पहिला त्याचा त्याला आपण काय म्हणू की पहिला त्याचा क्रायटेरिया असतो किंवा पहिला त्याचं एक परिमाण आहे. दुसरं जे परिमाण आहे डिप्रेशन हे आजार म्हणण्यासाठी, की ही जी लक्षणं आपण आता बघितली, ही लक्षणं सगळीकडे असतात. सगळीकडे याचा अर्थ तुमच्या कामाच्या ठिकाणी असतात, तुमच्या घरी असतात, तुम्ही मित्रांमध्ये गेलात तिथं असतात. म्हणजे कुठेही तुम्ही गेलात तरी ही लक्षणं तुमच्या बरोबर तशीच असतात. म्हणजे तुम्ही अगदी बाहेर सहलीला गेलात तरी तुम्हाला ही लक्षणं होतच असतात. आणि हे डिप्रेशनचे म्हणजे हे दुसरं परिमाण आहे आपल्याला डिफरन्शिएट करायला किंवा फरक कळायला, की नुसतं दुःख किंवा हताशपणा म्हणजे काय आणि डिप्रेशन म्हणजे काय. आणि तिसरा जो प्रमुख जो परिमाण आहे किंवा तिसरं जे प्रमुख क्रायटेरिया आहे तो आहे म्हणजे या सगळ्याचा परिणाम त्या व्यक्तीच्या कामकाजावर म्हणजे दैनंदिन आयुष्यावर किती होतोय तो. सो हा महत्वाचा त्यातला भाग आहे. म्हणजे उदाहरणार्थ परत बोलायचं झालं तर आपल्याला माहित असेल की आपल्याला जेव्हा हताश वाटतं किंवा आपल्याला निराश वाटतं तेव्हा आपलं 1-2 दिवस ते हताश किंवा निराश वाटतं आणि त्याच्यानंतर आपण परत आपलं दैनंदिन काम चालू करतो. म्हणजे परत आपण लोकांमध्ये मिक्स व्हायला लागतो, आपल्या कामावर जायला लागतो, आपण सगळ्यांशी बोलायला लागतो. नैराश्यामध्ये असं होत नाही. नैराश्यामध्ये किंवा या डिप्रेशनच्या आजारामध्ये त्या व्यक्तीच्या कामकाजावर, त्याच्या कामावर, त्याच्या नातेसंबंधांवर, त्याच्या संभाषणावर, त्याच्या लोकांमध्ये मिक्स होण्याची जी आपली एक नॉर्मल सोशल आपण आहोत त्यामुळे आपण मित्रमैत्रिणींना भेटत असतो. तर या सगळ्या गोष्टींवर त्याचा परिणाम व्हायला लागतो. आणि हा तिसरा प्रमुख क्रायटेरिया आहे किंवा हे तिसरं प्रमुख परिमाण आहे की ज्याच्यामुळे आपण या दोन्ही गोष्टींमध्ये म्हणजे ज्याला आपण हताशपणा किंवा निराशपणा म्हणू किंवा साधं दुःख म्हणू आणि नैराश्याचा आजार याच्यात आपण फरक करू शकतो. कारणांमध्ये जी प्रमुख कारणं असतात जवळ-जवळ 95 ते 96% वेळेला आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे प्रमुख जी कारणं आहेत ती आपल्या वातावरणातनं येत असतात. म्हणजे हा पहिला मला वाटतंय भाग जो आहे तो सगळ्यांनीच पूर्णपणे क्लिअरली आपल्या म्हणजे हे घेतला पाहिजे, की हा आजार जरी आपण मानसिक आजार म्हणत असलो तरी हा शारीरिक आजारांसारखा असा कुठल्यातरी जंतूमुळं किंवा कुठल्या विषाणूमुळं होणारा आजार नाहीये. तर इथं आपण जे आपल्या जीवनात वेगवेगळ्या गोष्टी किंवा वेगवेगळ्या आपण ज्याला फेजेस म्हणतो त्यातनं जात असतो. तर त्याच्यामधूनच म्हणजे या आपल्या वातावरणातनच ही कारणं येत असतात. आता जी कारणं असतात मी थोडंसं वयोगटाप्रमाणे कारणं याच्यात डिव्हाईड करीन. कारण प्रत्येक वयोगटात कारणं वेगवेगळी असू शकतात. म्हणजे अगदी आपण किशोरवयीन गटापासून म्हणलं तर किशोरवयीन गटामध्ये
ज्याला आपण म्हणू की अभ्यास आणि अभ्यासाचा असणारा ताण, हे एक प्रमुख कारण असतं. दुसरं जे कारण असतं किशोरवयीन गटामध्ये ते म्हणजे मित्रमैत्रिणींमधनं त्या नातेसंबंधातनं येणारा तणाव. मग याच्यात बुलिंग ज्याला आपण म्हणतो, म्हणजे एखाद्या व्यक्तीला जास्त त्रास दिला जातो किंवा त्याला वेगळं पाडलं जातं किंवा एखाद्या व्यक्तीला काहीतरी म्हणजे कोणाची उंची जास्त असते, कोणाचं वजन जास्त असतं, याच्यावरनं त्या व्यक्तीला जास्त चिडवलं जातं. तर अशी कारणं, हे कारण एक प्रमुख दुसरं असतं. तिसरं जे कारण आहे की जे कौटुंबिक पातळीवर सगळ्याच वयोगटामध्ये असतं आणि किशोरवयीन मुलांमध्ये जर त्यांच्या घरी किंवा त्यांच्या कुटुंबामध्ये पर्टिक्युलरली त्यांच्या आई वडिलांमध्ये जर मतभेद असतील, आई वडिलांमध्ये प्रॉब्लेम्स चालू असतील, किंवा आई वडील विभक्त झाले असतील किंवा विभक्त होणार असतील, तर अशा कारणांचा परिणाम हा किशोरवयीन मुलांमध्ये आणि अगदी त्याच्यापेक्षा लहान मुलांमध्येही हा परिणाम दिसून येतो. आणि या परिणामाचं जे म्हणजे हा जो कारण आहे, या कारणाचा परिणाम म्हणजे नैराश्याचा आजार किंवा डिप्रेशन त्यांना होऊ शकतं असं. पुढं आपण जर बघितलं की ज्याला आपण मिडल एज म्हणतो, म्हणजे साधारण 21 नंतरचे जे आयुष्यात पुढचे जे लोक असतात किंवा आपण सगळे 20-21 पासून ते अगदी म्हातारं होईपर्यंत म्हणजे 60-65 वयापर्यंतचा हा मोठा जर आपण वयोगट बघितला, तर या वयोगटामध्ये जी प्रमुख कारणं आपल्याला दिसून येतात, ती आहेत कौटुंबिक पातळीवर परत कौटुंबिक हिंसा, परत पार्टनर म्हणजे नवरा बायको किंवा जे कोणी दोन पार्टनर असतील त्यांच्यामध्ये होणारे मतभेद, त्यांच्यातली होणारी भांडणं, हा एक महत्वाचं त्याचं कारण असतं. दुसरं जे कारण आहे ते आर्थिकतेशी निगडित आहे. कारण जसे आपण मोठे होतो तसे आर्थिकता ही महत्वाचा भाग बनते आपल्या आयुष्याचा. आणि तिथं बेरोजगारी असेल किंवा नोकरीमधले येणारे ताणतणाव किंवा धंद्यामधले येणारे ताणतणाव, त्यातनं येणारे आर्थिक प्रॉब्लेम्स किंवा आर्थिक इश्यूज किंवा आर्थिक ताणतणाव, मग त्यात कर्ज असेल आणि वगैरे वगैरे. सो हे आर्थिकतेशी निगडित हे दुसरे महत्वाचे ताणतणाव असतात की ज्याच्यामुळं डिप्रेशन किंवा नैराश्याचा आजार होण्याची शक्यता असते. तिसरा जो फॅक्टर आहे यातला, या वयोगटातला, तो जो असतो तो बऱ्याच प्रमाणात वेगवेगळे प्रकारचे शारीरिक आजार. सो जसं आपलं वय वाढत जातं तसं बऱ्याच लोकांना वेगवेगळ्या पद्धतीचे शारीरिक आजार होतात. अगदी ते म्हणजे ज्याला आपण नॉर्मली आपल्याला माहितीये शुगर किंवा डायबिटीसचा आजार पासनं ते हार्ट रिलेटेड आजार असतील किंवा कॅन्सर सारखे गंभीर आजार असतील. तर अशा आजारांमुळे सुद्धा नैराश्य येण्याची शक्यता अशा व्यक्तींमध्ये असू शकते. हे त्याचं तिसरं कारण असतं. आणि चौथं जे मी त्याला कारण असं म्हणणार नाही, पण जे महत्वाचं आहे फॅक्टर की जो म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची व्यसनं. सो जसं दारूचं व्यसन आहे किंवा जसं ज्याला आपण आजकाल कॉमनली कॅनॅबिस म्हणजे वीड किंवा गांजा असं म्हणतात. तर हे व्यसन जे आजकाल वाढत चाललेलं आहे, तर अशा काही व्यसनांमुळं किंवा अशा पदार्थांचं किंवा अशा पद्धतीच्या गोष्टींचं जास्त सेवन केल्यामुळं सुद्धा डिप्रेशन येतं. यातलं जे अल्कोहोल किंवा दारू आहे त्याचा नैराश्याच्या आजाराशी फार जवळचा संबंध आहे. म्हणजे दारूचं व्यसन जे जास्त किंवा दारूचा उपयोग जे जास्त करतात, जे रोज दारू पितात, त्यांना नैराश्य होण्याची शक्यता जास्त असते, नैराश्याचा आजार होण्याची शक्यता जास्त असते. आणि ही प्रमुख 4 कारणं आहेत. मी असं म्हणणार नाही की एवढीच लिमिटेड किंवा एवढीच कारणं आहेत. पण ही प्रमुख 4 या वयोगटात कारणं आहेत. आणि मी परत एक्सप्लेन करेन की ह्या कारणांशी आपण कसं बघायचं ते. पण शेवटचा जो वयोगट आहे तो म्हातारपणी किंवा वार्धक्य ज्याला आपण म्हणतो, की 65 वयाच्या पुढच्या लोकांमध्ये जे परत नैराश्याचा आजार दिसतो, तो मेनली इथं एकटेपणामुळे दिसतो. अनेक वेळेला परत तुमचे जर पार्टनर किंवा तुमचं जे काय म्हणतात सहयोगी नवरा बायको किंवा जे कोणी असेल ते सोडून गेलं असेल, तर त्याच्यामुळे आलेला एकटेपणा असतो. अनेक लोकांना जॉब नंतर रिटायरमेंटमुळे एकटेपणा येतो आणि त्याच्यामुळे पण नैराश्याचा आजार होतो. आणि दुसरं महत्वाचं कारण असतं या वयोगटात की बाकी वेगवेगळे होणारे मेडिकल आजार, म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीचे गंभीर मेडिकल आजार हे सुद्धा या वयोगटात नैराश्याच्या आजारासाठी कारणीभूत ठरतात. आणि मग तिसरं कारण कौटुंबिक लेव्हलला आहे की जर किंवा कौटुंबिक पातळीवर आहे की जर आणि आपण बघतो आणि हे वाचतो पण की जेव्हा म्हाताऱ्या लोकांचं किंवा लोक जेव्हा मोठी होतात तेव्हा त्यांचं जर मुलांशी पटत नसेल आणि मुलांशी किंवा कुटुंबाशी त्यांचं भांडण होत असेल, तर हा पण एक तिसरा महत्वाचा कारण त्यामध्ये असतं.
सो अशी आपण जर बघितली वेगवेगळ्या वयोगटात वेगवेगळी कारणं असतात. यातलं मला फक्त एकच मुद्दा मांडायचा आहे शेवटचा, की हे आपण मी जसं सुरुवातीला म्हणलं, की थोडक्यात आपल्या आयुष्यात जे ताणतणाव येत असतात वेगवेगळ्या पातळीवर, वेगवेगळ्या वयामध्ये, वेगवेगळ्या प्रकारचे आणि आपण जर आता ही सगळी कारणं बघितली, तर ते आपण आयुष्य जे जगतोय त्यातनंच येणारे हे ताणतणाव आहेत. आणि हे ताणतणाव जेव्हा कधी-कधी अकस्मात येतात, जास्त असतात किंवा त्याचा परिणाम जास्त असतो किंवा त्याची ज्याला आपण म्हणतो की इंटेन्सिटी किंवा तीव्रता जास्त असते. आणि दुसरा महत्वाचा फॅक्टर हा पण आहे की हे असे ताणतणाव किती काळ चालले आहेत, म्हणजे किती काळ ते आहेत. म्हणजे उदाहरणार्थ एखाद्याचं समजा नोकरी मिळत नाहीये. आता समजा 2-3 महिन्यात त्या व्यक्तीला नोकरी मिळाली, तर कदाचित लगेच तो व्यक्ती नैराश्याचा आजार त्याला होणार नाही. पण त्याच व्यक्तीला समजा वर्ष 2 वर्ष झाली आहेत नोकरी मिळत नाहीये, त्यामुळे आर्थिक प्रॉब्लेम्स येतायत. तर मग त्याला नैराश्याचा आजार होण्याची शक्यता जास्त आहे. आणि काही अंशी जो दुसरा फॅक्टर मी सांगणार होतो किंवा दुसरा भाग नैराश्याचा आजार होण्याचा, तो म्हणजे काही अंशी त्या व्यक्तीची असणारी एकूण ज्याला आपण जीवन कौशल्य म्हणतो. म्हणजे ज्याला आपण ताणतणाव हँडल करायला किंवा ताणतणावाला कसं सामोरं जायचं, हे आपल्याला आपण जे शिकत असतो लहानपणापासून, तर हे जर काही व्यक्तींचं परिपक्वता त्यात नसेल किंवा ते पूर्णपणे मॅच्युअर नसेल किंवा ते चांगलं नसेल किंवा ते पॉझिटिव्ह नसेल. म्हणजे कॉमन एक्झाम्पल परत मी कॉमन एक उदाहरण देतो साधं, की नॉर्मली लोक जी असतात ती जेव्हा ताणतणाव वाढतो तेव्हा दारूचं व्यसन, म्हणजे हे पुरुषांमध्ये भारतामध्ये तर भरपूर प्रमाणात आढळतं, की तुमचा ताणतणाव वाढला की तुम्ही दारूचं अतिसेवन करता, की दारूमुळे तुम्हाला तो ताणतणाव कमी करायचा असतो. आता हे जे आहे हे एकदम ताणतणावाचं चुकीचं नियोजन आहे. कारण दारू पिल्यामुळे तुमचा प्रॉब्लेम सुटणार नाहीये. उलट दारूमुळे तुमचं नैराश्य वाढणार आहे असं. सो अशा पद्धतीनं जेव्हा तुमचं ताणतणावाचं नियोजन जे असतं किंवा ताणतणावाला सामोरं जाणं ज्याला आपण म्हणतो, हे कुठेतरी निगेटिव्ह असतं किंवा हे चुकीचं असतं. तेव्हा तुम्हाला नैराश्याचा आजार होण्याची शक्यता जास्त असते. सो त्याच्यामुळे ताणतणावाची कारणं, परिस्थिती आणि तुमचं त्याला असणारं नियोजन किंवा तुम्ही त्याला कशा पद्धतीने सामोरं जाता, याचं समीकरण किंवा याचा एक आउटपुट आपण म्हणू किंवा याचा जो परिणाम आहे, तो परिणाम आपल्याला नैराश्याच्या आजारामध्ये किंवा डिप्रेशनमध्ये दिसू शकतो. साधारणपणे 3 ते 4 मी म्हणेन हे जे फॅक्टर्स किंवा एक आपण काय म्हणू की ज्याला कंडिशन्स आहेत. पहिली म्हणजे पहिलं जे आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे सगळ्यांनी, की ज्या व्यक्तीला या नैराश्यामुळं किंवा नैराश्याच्या आजारामुळे आत्महत्येचे विचार येत असतील किंवा आत्महत्या करावी अशी वाटत असेल, तर त्या व्यक्तीनं लगेचच प्रोफेशनलला म्हणजे मानसोपचार तज्ञ असतील किंवा सायकॉलॉजिस्ट म्हणजे मानसिक उपचार करणारे ज्या काउन्सिलिंग ज्याला समुपदेशन करणाऱ्या ज्या असतात सायकॉलॉजिस्ट, तर त्यांना भेटणं गरजेचं आहे किंवा कुठल्याही डॉक्टरला भेटणं गरजेचं आहे. म्हणजे मी म्हणेन असं नाहीये की तुम्ही आता अनेक ठिकाणी आपल्याला माहितीये की अनेक गावांमध्ये सायकॅट्रिस्ट किंवा मानसोपचार तज्ञ उपलब्ध नाहीये. त्यामुळे तिथं तुम्ही मग जे कोणी तुमच्या जवळचे डॉक्टर असतील त्यांना भेटणं गरजेचं आहे. त्यामुळे आत्महत्येचे विचार येत असतील, आत्महत्येचं जर प्लॅनिंग तुम्ही करत असाल आणि तर हा पहिला महत्वाचा मुद्दा आहे. दुसरा जो मुद्दा आहे, तो म्हणजे जर नैराश्याचा तुमचा जो त्रास आहे, तो बराच काळ चाललेला असेल आणि बराच काळचा अर्थ आहे, की 4 ते 6 महिने झाले असतील आणि तुम्ही त्या नैराश्याच्या आजारातनं बाहेर येत नाहीये किंवा त्या त्रासातनं बाहेर येत नाहीये. तुमची लक्षणं गंभीर होत चाललेली आहेत आणि त्याचे जी परिमाणं आहेत ती म्हणजे तुमच्या कामावर मी म्हणलं आधी तसा त्याचा परिणाम होतोय. तुमची झोप बिघडलेली आहे, तुमची भूक कमी झाली आहे, की ज्याच्यामुळे तुमचं वजन कमी झालंय. तर हे जे सगळे मुद्दे आहेत, तर अशा कंडिशनमध्ये किंवा अशा परिस्थितीमध्ये तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे किंवा मानसोपचार तज्ञांना किंवा मानसिक स्वास्थ्यामध्ये जे काम करतात त्या प्रोफेशनल्सला किंवा त्या लोकांना तुम्ही भेटलं पाहिजे. सो हा त्यातला दुसरा किंवा तिसरा मुद्दा झाला. चौथा मुद्दा असा आहे, की अनेक वेळेला नैराश्याचा आजार आणि भारत आणि आशिया खंडात हे सामान्यपणे सापडतं, की अनेक वेळेला नैराश्याच्या आजारानं बऱ्याच प्रकारच्या शारीरिक व्याधी होतात. त्यातलं डोकेदुखी हे एक कॉमन लक्षण आहे, की जे नैराश्याच्या आजारात लोकांना होतं. पाठदुखी, पायदुखी अशा पद्धतीनं सुद्धा अनेक वेळेला नैराश्याच्या आजाराचा परिणाम असतो. अनेक वेळेला पोट बिघडणं, पोटाचा त्रास होणं अशा पद्धतीनं सुद्धा नैराश्याच्या आजाराचे त्रास असतात.
आणि पर्टिक्युलरली स्त्रियांमध्ये भारतामध्ये मी म्हणेन की ज्याला आपण अंगावरून जाणं असं म्हणतात किंवा ज्याला पांढरं पाणी जाणं असं म्हणतात योनीच्या वाटे. तर हे महत्वाचं लक्षण आढळून आलेलं आहे की अनेक बायकांमध्ये की नैराश्याचा आजार हा अशा पद्धतीनं त्यांच्या शरीरावर परिणाम करत असतो थोडक्यात. तर अशा वेळेला सुद्धा तुम्ही डॉक्टरना दाखवणं गरजेचं आहे. उपचार आपण थोडंसं जर आपण थोडंसं एक स्टेप बॅक करून म्हणजे एक मुद्दा मी आधी मांडतो, की आपण डिप्रेशनच्या आजाराला 3 प्रकारे त्याचं वर्गीकरण करतो. म्हणजे त्याचे 3 आपण टाइप्स किंवा प्रकार आहेत. एक म्हणजे सौम्य, मध्यम आणि तिसरा म्हणजे तीव्र. सौम्य आणि मध्यम जर डिप्रेशनचा आजार असेल किंवा त्रास असेल तर बऱ्यापैकी या त्रासासाठी तुम्ही ज्याला मी म्हणलं, की समुपदेशन करणारी जी लोकं आहेत, तर अशा लोकांचा सल्ला घेऊ शकता आणि त्याला आपण काउन्सिलिंग किंवा समुपदेशन म्हणतो. त्यानं सौम्य किंवा मध्यम स्वरूपाचं डिप्रेशन किंवा नैराश्याचा आजार बरा होऊ शकतो. जेव्हा आजार मध्यम ते गंभीर किंवा गंभीर स्वरूपाचा व्हायला लागतो किंवा होतो, तेव्हा मात्र आपल्याला मानसोपचार तज्ञ म्हणजे सायकियाट्रिस्टची गरज लागते आणि तिथं ज्याला आपण अँटी डिप्रेसन्स म्हणजे गोळ्या औषधं साध्या भाषेत आपण म्हणतो, की अशा डिप्रेशनच्या आजारासाठी जेव्हा गंभीर आजार असतो, तेव्हा आपल्याकडे अशा गोळ्या औषधं आहेत, की जे या आजाराची जी लक्षणं आहेत, त्याची जी तीव्रता आहे त्या लक्षणांची ती कमी करतात आणि ती बऱ्याच प्रमाणात जवळ-जवळ जर 100% ती तीव्र असतील, तर ती 90% त्यातली लक्षणं आपण गोळ्यांनी कमी करू शकतो. हे सांगताना मी फक्त एवढाच तिसरा मुद्दा मांडीन, की हा म्हणजे हा झाला सायकॉलॉजिकल अप्रोच, हा गोळ्यांचा झाला ज्याला आम्ही बायोलॉजिकल अप्रोच असं म्हणतो किंवा जैविक अप्रोच झाला आणि मानसिक अप्रोच झाला. पण जसं मी ऑलरेडी सांगितलं, की कारणं जी आहेत, ती कारणं आपल्या सामाजिक लेव्हलला आपल्या आयुष्यात वेगवेगळ्या घटकांमधनं कारणं आहेत. म्हणजे मग कौटुंबिक असतील, आर्थिक असतील. याचा अर्थ मला काय सांगायचंय, की फक्त गोळ्या घेऊन, औषधं घेऊन किंवा फक्त समुपदेशन करून ह्या गोष्टी सुटणार नाहीयेत. तर जो कुठला प्रॉब्लेम आहे किंवा जे काही कारण आहे, की ज्यानं त्या व्यक्तीला नैराश्य होतंय किंवा नैराश्याचा आजार होतोय, तर ती कारणांना पण आपल्याला सोल्युशन्स किंवा त्या कारणांचं पण आपल्याला एक एक समर्पक असं उत्तर म्हणा किंवा त्या कारणांमधनं पण बाहेर पडणं आणि तो ताणतणाव कमी करणं हे गरजेचं आहे. म्हणजे उदाहरणार्थ मी कॉमनली आपण घेऊ, की एखाद्या व्यक्तीला समजा महिलांचं आपण उदाहरण घेतलं, तर एखादी महिला समजा कौटुंबिक हिंसा तिच्यावर होतीये. तिच्या घरी बरेच प्रॉब्लेम चाललेत म्हणजे बऱ्याच पद्धतीनं शारीरिक, मानसिक, भावनिक अशी कौटुंबिक हिंसा होती आहे. तर अशा व्यक्तीला मी जसं म्हणलं तसं डिप्रेशन किंवा नैराश्याचा आजार असू शकतो किंवा त्रास होऊ शकतो आजारापेक्षा. आता अशा व्यक्तीला फक्त औषधं देऊन आणि फक्त समुपदेशन करून उपयोग नाहीये. जर ती कौटुंबिक हिंसा बंद झाली नाही, त्या व्यक्तीला जर तो न्याय मिळाला नाही, त्या व्यक्तीला जर ती सुरक्षित भावना निर्माण झाली नाही आणि ती हिंसा थांबली नाही, तर त्या व्यक्तीला नुसत्याच गोळ्या औषधं देऊन उपयोग होणार नाहीये असं. किंवा दुसऱ्या उदाहरणामध्ये एखाद्या व्यक्तीला आपण जे आर्थिक कारण बघितलं आणि आर्थिक कारणामध्ये एखाद्या व्यक्तीला कर्ज असेल, बेरोजगारी असेल, तर अशा व्यक्तीला नुसतं औषधं देऊन आणि समुपदेशन देऊन त्याचं पूर्ण तो डिप्रेशनमधनं बाहेर निघणार नाही किंवा नैराश्याच्या आजारातनं बाहेर निघणार नाही. म्हणजे परत म्हणजे याचा अर्थ उपाय जेव्हा आपण बघतो, तेव्हा उपाय हे आपण जे आम्ही परत म्हणतो, ते 3 पातळीवर बघितले पाहिजेत. एक पातळी जी आहे ती मानसिक पातळी, दुसरी जी आहे ही जैविक किंवा बायोलॉजिकल पातळी जिथं औषधं आहेत आणि तिसरी ही सामाजिक पातळी किंवा वैयक्तिक पातळी जिथं जे कुठले ताणतणावाची कारणं आहेत त्याच्यावर आपण उपाय शोधले पाहिजे.